इलेक्शन कमिशन हे स्वायत्त आहे आणि त्याची जोपर्यंत स्वायत्ता कायम आहे तोपर्यंत इथल्या असणाऱ्या इलेक्शन या निपक्षपाती होतील अशी परिस्थिती आहे। इलेक्शन कमिशन वरती दोन जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे एक जनरल इलेक्शन घेणं आणि दुसरं ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन झालेले आहेत आमदार आणि खासदार यांचा अंत झाला असेल, वारले असतील तर त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब निवडणुका घेतल्या पाहिजे। कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की 6 महिन्याच्या आतमध्ये त्या निवडणुका झाल्या पाहिजेत, पण याच्या अगोदरचे जे सगळे इलेक्शन कमिशन होते या इलेक्शन कमिशनने त्या मतदारसंघातल्या लोकांना वंचित राहू नये म्हणून महिना सव्वा महिन्यामध्ये इलेक्शन लावल्या, त्या इलेक्शन झाल्या आणि दिवंगत आमदाराच्या जागी नवीन आमदार त्या ठिकाणी निवडून आला अशी परिस्थिती होती। खासदार असेल आपल्याला आता असताना दिसतंय की इलेक्शन कमिशन मनमानी पद्धतीने कामकाज करायला लागलेलं आहे। कायदा पार्लमेंटने मंजूर केला आहे त्याला मान्य करत नाही तशी असणारी परिस्थिती आहे। कोर्टाने सुद्धा इलेक्शन कमिशनला की तुमची ज्यावेळेस ड्युटी आहे आणि तुमचं एकमेव ड्युटी आहे की इलेक्शन कंडक्ट करणं ते तुम्ही घेत का नाही याची चौकशी केल्यानंतर त्यांनी उत्तर काय दिलं तर मणिपूर मधल्या घटनेमुळे आम्ही घेऊ शकत नाही। नॉर्थ ईस्ट मधली परिस्थिती बरोबर नाही हे आपण त्या ठिकाणी मानू शकतो, परंतु परिस्थिती हाताबाहेर आहे या कारणास्तव इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलण्याचा अजिबात अधिकार नाही। इलेक्शन डिक्लेअर झालं आणि वॉर सुरुवात झाली, वॉर सुरुवात झाली म्हणून इलेक्शन कमिशनला इलेक्शन पुढे ढकलता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। एकदा इलेक्शन डिक्लेअर झालं की ते चक्र पूर्णपणे फिरलं पाहिजे आणि ते पूर्णपणे फिरल्यानंतरच त्या ठिकाणी थांबता अशी असणारी परिस्थिती आहे। तीच परिस्थिती एखादा आमदार किंवा एखादा खासदार दिवंगत झाला तर त्या मतदारसंघामध्ये ते चक्र पुन्हा 6 महिन्याच्या आतमध्ये फिरलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। इलेक्शन कमिशन कायद्याने वागत नाही, ते सरकारच्या इशाऱ्यावरती चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे। लोकांना येणारं सरकार हे माझं सरकार आहे या दृष्टीने इलेक्शन मधली स्वच्छता, प्युरिटी ज्याला आपण म्हणतो, निपक्षपाती आपण म्हणतो, हा राहिला पाहिजे या दृष्टीने लोकांनी पाहणं आता महत्वाचं आहे। इथले राजकीय पक्ष भूमिका घ्यायला त्या ठिकाणी भीतात आहेत, घाबरतात आहेत। इलेक्शन मध्ये जीत आणि पराजित हा ठरलेला आहे, कोणतरी जिंकेल आणि कोणतरी हारेल अशी परिस्थिती आहे। परंतु सिस्टम जी आहे, व्यवस्था जी आहे, या व्यवस्थेशी राजकीय पक्षाने इमानदार राहिलं पाहिजे ही किमान अपेक्षा आहे। त्याच्याच बरोबर इलेक्शन कमिशनने अधिक इमानदार राहिलं पाहिजे
याचं कारण की त्या इलेक्शन घडवून आणणं, निपक्षपाती घडवून आणणं ही त्यांची असणारी जबाबदारी आहे. मुंबई हायकोर्टाने इलेक्शन घ्या म्हणून असे असणारे आदेश दिले, कायद्याला धरून आदेश दिले, तरी ही इलेक्शन घेत नाही. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू म्हणून त्या ठिकाणी सांगतात आहे. अशा पद्धतीचे जे इलेक्शन कमिशन माजलेलं आहे आणि संविधानिक चौकट मोडायला निघालेले आहेत, या इलेक्शन कमिशन जे आहे त्यांच्या पुढे दोनच मार्ग आहेत. एक तर 3 मार्ग आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन. एक तर जबाबदारी पाडता येत नसेल तर राजीनामा द्या, मोकळं व्हा. दुसरा, जी संविधानिक जबाबदारी आहे बाय इलेक्शन घेणं, ते बाय इलेक्शन ताबडतोब घ्या. या 2 गोष्टी झाल्या नाही तर जनतेला तिसरी गोष्ट या ठिकाणी करावी लागेल, आणि ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन कमिशन जाणार आहे त्या त्या ठिकाणी जनतेने इलेक्शन कमिशनच्या विरोधात निदर्शन केले पाहिजे, निर्देश केले पाहिजेत, मोर्चे काढले पाहिजेत, निषेध केला पाहिजे. आणि तेही करून ऐकत नसतील तर इलेक्शन कमिशनला मारझोड सुद्धा केली पाहिजे. इलेक्शन कमिशनला मारझोड करणं म्हणजे कायदा हातात घेण्यासारखं नाही. संविधानिक जबाबदारी ही पार पाडणार याचं आश्वासन त्यांनी लोकांना दिलं, जनतेला दिलं. जनता ही राजा आहे आणि जनता ही देशाची मालक आहे. नियमाप्रमाणे इलेक्शन कमिशनला त्याचा पूर्ण वेळ झाल्याशिवाय काढता येत नाही. कारण का संविधानिक इलेक्शनचं पद आहे, त्याला निवडणुका पूर्ण कराव्या लागतात, घ्याव्या लागतात, आणि म्हणून त्याची स्वायत्ता अबाधित राहावी. इलेक्शन कमिशनची स्वायत्ता अबाधित राहावी म्हणून ज्या वर्षासाठी किंवा जेवढ्या वर्षासाठी तो आहे त्याला असणारा कवच म्हणून त्या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे. एका प्रकारचा इलेक्शन कमिशनला संविधानाने दिलेले अधिकार, हिटलरला जे अधिकार मिळतात, डिक्टेटरला जे अधिकार मिळतात, तोच अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. आणि देण्याचा हेतू हा होता की त्यांना इलेक्शन घेण्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये. आल्या तर त्या उडून लावता येतात अशा प्रकारची तरतूद असताना इलेक्शन कमिशन जर असणारे बाय इलेक्शन जे आहेत त्या घेणार नसतील तर लोकांनी कायदा हातामध्ये घेतला तर कायदा मोडला असा होत नाही. जो कायदा अंमल करण्यासाठी ज्यांनी आश्वासन दिलं होतं तो करत नाही म्हणून जनतेला कायदा हातामध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागतोय. इलेक्शन कमिशनला माझी असणारी हीच विनंती आहे. इलेक्शन कमीशन को हमारी विनती है, वंचित बहुजन आघाड़ी की विनती है कि आपका बर्ताव जो है वो असंवैधानिक है,
जनता के खिलाफ है, पार्लियामेंट्री डेमोक्रेसी के खिलाफ है, और इसलिए जनता अगर उठाव करेगी आपके खिलाफ तो उसके जिम्मेदार आप ही होंगे और कोई नहीं होगा। उस वक्त आपको बचाने के लिए जिसके इशारे पर आप इलेक्शन नहीं ले रहे हैं वो आपको बचाने नहीं आएगी, क्योंकि जनता जो है वो देश के मालिक है और उन्होंने जो सिस्टम तय किया है उस सिस्टम को चलाने के लिए आपको बिठाया। अगर वो सिस्टम आप नहीं चलाना चाहते तो एक तो आप रिजाइन दीजिए, दूसरा जो है वो इलेक्शन कंडक्ट कर लीजिए। अगर इन दोनों बातें अगर नहीं करने के लिए तैयार है तो जनता आपके खिलाफ ना सिर्फ आवाज उठाएगी लेकिन पत्थर लेके आपके पीछे भागती रहेगी। ये अगर परिस्थिति और नौबत नहीं आनी है इलेक्शन कमीशन को, तो मैं इलेक्शन कमीशन से नम्रपूर्वक विनती करता हूं कि वो तुरंत जितने भी बाई इलेक्शंस है उस बाई इलेक्शन को वो कंडक्ट करे और लोगों में जो गुस्सा बढ़ रहा है इलेक्शन कमीशन के खिलाफ उसको वो कंट्रोल करे। मैं उम्मीद करता हूं कि इलेक्शन कमीशन जो है वो तुरंत बाई इलेक्शन जहां जहां है वहां तुरंत लगाएगी और लोगों को अपना प्रतिनिधि चुनने का मौका देगी, ऐसी उम्मीद हम लोग करते हैं। शिवसेना सोबत तुमची जी बोलणी सुरू होती ती झाली का अंतिम टप्प्यात? आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही बोललो ना, सेने बरोबरचा आमचा असताना 24-24 झालेला आहे। आता सेनाच काँग्रेस बरोबर बोलते, सेनाच राष्ट्रवादी बरोबर बोलते। आता कालच राष्ट्रवादीचा असणारा एक मोठा नेता ईडीच्या गळ्याला लागलाय आणि ईडीच्या गळ्याला लागल्यामुळे आता असणारा तो पक्ष शिवसेनेबरोबर बोलतोय की न बोलतोय याचा खुलासा आता शिवसेनेनेच त्या ठिकाणी केला पाहिजे। त्या मोठी जबाबदारी शिवसेनेची आहे या संदर्भातला खुलासा करण्याचा की त्यांचं आणि काँग्रेसचं समझोता झाला असेल तर किती सीटचा समझोता झाला? काँग्रेसचा शिवसेनेचं उद्धव ठाकरे गटाचं आणि एनसीपी शरद पवार गटाचं समझोता झाला असेल तर किती सीटचा समझोता झालाय त्याचा त्यांनी असणारा खुलासा करावा। आमच्यापर्यंत खुलासा आलेला नाही। आनंदराज आंबेडकर अमरावतीतून लढण्याची तयारी करताय, तर त्यांनी काही राजकीय पक्षाने की हे जोपर्यंत कडबड काही होत नाही तोपर्यंत कुठली सीट कोणाला याच ठरत नाहीये। त्याच्यामुळे असणारा कोण कुठनं लढणार नाही हेच स्पष्टता नाही। आता ही सीट तशी असताना बघितली तर 800 हे सेनेचे होते आणि ते पडले, राणा आले। राणाचा असणारा घुमजाव चाललेला आहे। कधी असणारा ते म्हणतात मी बीजेपी कडून लढणार आणि हळूच एका आवाजामध्ये मला एनसीपी पाठिंबा दे आणि त्यांच्या वती मी लढणार। तो हे जी घोळ आहे ही घोळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कुठे लढेल याचं सांगता येत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। संजय राऊत असे म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर सकारात्मक आहे आणि कोणीही मागच्या दाराने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करणार। माहित नाही त्यांचा बोलण्याचा रोग कोणाकडे होता हे कोणाला माहिती। तर त्यांनी त्यांच्यापैकी जे सेना आणि वंचित बहुजन आघाडी याच्यामधला 24-24चा फॉर्म्युला ठरलेला। आता हा इशारा संजय राऊत यांचा राहिले 2 पक्ष की ज्यांच्या बरोबर युती झालेली नाही, आता त्याच्यापैकी कोणाकडे आहे हा संजय राऊत यांनी असा खुलासा करा।
आठवले साहेबांनी तुम्हाला त्यांचं मंत्रिपद देण्याचं कबूल केलं, त्यांच्यासोबत बोलावलं तुम्हाला? मी असताना जे आहे ना मंत्री व्हायचं असतं, माझ्या 25व्या वर्षात मंत्री झालो. त्याच्यामुळे असताना मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात, मुख्यमंत्री सुद्धा पळत असतात. किंवा मी जिथे जिथे पळवणार आहे तिथे असताना पदाच्या पाठीमागे मी पळत नाही. संजय राऊत असे म्हणाले की भाजप मोदींना विष्णूचा 13वा अवतार मानत आहे, तर मग बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी काय घेतली पाहिजे? ते त्यांनीच त्यांनी बघत असत, माझं काही. थँक्यू. सर आम्ही उशिरा आलोय थोडा. आम्ही ऐकत होतो निवडणूक आयोगाबद्दल आपण टिप्पणी केली आहे की हो बरोबर आहे. लोकांनी बडवावं त्यांना, मी असं म्हणतो. इलेक्शन घेत नसतील तर इलेक्शन मागा पुढे बघायचं नाही. आणि त्यांना बडवलं म्हणून असताना कायदा मोडला असं नाहीये. त्यांच्यावरती कायदेशीर जबाबदारी आहे. इलेक्शन घेणं ही त्यांच्याकडे कायदेशीर जबाबदारी आहे. आणि ती कायदेशीर जबाबदारी पार पाडत नसतील, एक तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावं. कोणतं इलेक्शन नेमकं? आमदार आमदारकीचं आहे, खासदारकीचं आहे, इतर राज्यांमधले आहेत. जे दिग्वंत झाले ना, सर तुम्ही त्या कोणती जागेत. लोकसभेची जागा लढवणार आहे? मी स्वतः हा मी फार अगोदर जाहीर केलं. विदर्भात कुठल्या लोकसभा आता मतदारसंघात? याचं करबोडच संपत नाही तर कुठलं काय सांगू. तरी आता दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत. त्या जशी दावे अकोला प्रतिदावे तुमच्या चर्चा असते. असे दावे प्रतिदावे करून पण काही उपयोग नाहीये. याचं कारण की टेबलावरती बसूनच ते कुठला मतदारसंघ कोण लढेल हे ठरेल. मागच्या निवडणुकीच्या वेळेस लोकसभेमध्ये अमरावतीमध्ये तुम्ही वेगळा उमेदवार दिला होता, मात्र राणा असं म्हणत होते की आम्हाला पाठिंबा आहे तुमचा. आता नेमकी काय भूमिका राहील या निवडणुकीमध्ये? म्हणूनच राणाची मिसेस ही असताना मुलुंड कोर्टामध्ये गिरट्या घालते आणि 6 महिन्यामध्ये जेलमध्ये तुम्हाला ती दिसेल. सगळीकडे 22 तारखेची तयारी होते रामलालला प्रति. सगळीकडे दिवाळी साजरी करा असं म्हणताय, अनेकांना निमंत्रण देत आहे, कोणाला देत नाही जाणून बुजून. आपल्याला काही निमंत्रण आलं? आपण आला? मला काहीच निमंत्रण आलेलं नाही. टीव्हीवरनं फक्त मला निमंत्रण आलं असं बातमी मी ऐकली. पण अकोल्याच्या घरीही मला निमंत्रण आलेलं नाही, मुंबईच्याही घरी मला निमंत्रण आलेलं नाही. त्याच्यामुळे हा नुसता असणारा प्रचारी भाग असा म्हणून त्या ठिकाणी मी मानतो. सेनेसोबत आणि काँग्रेस सोबत तुमची उघडपणे बोलणी नाही, परंतु राष्ट्रवादी माझी काँग्रेस बरोबर आमची बोलणी नाही, राष्ट्रवादी बरोबर आमची बोलणी नाही. आम्ही जे बोलतो आहोत आणि ठरलेलं आहे ते शिवसेनेबरोबर बोललेलं आहे, ठरलेलं आहे. शिवसेनेने आम्हाला असं सांगितलंय की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर बोलू आणि वंचितला इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही घेऊ. त्याच्यामुळे आमची बोलणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नाही. गरज पडल्यास दोघांशी बोलणी होऊ शकते. आम्ही तो होय म्हटलंय की आम्हाला यायचं आहे. आम्ही पत्र लिहिली काँग्रेसवाल्यांना, एक नाही 2-2 पत्र लिहिली, 3-3 पत्र लिहिली. एका कार्यक्रमाला सुद्धा इन्व्हाइट केलं. त्याच्यामुळे आमच्याकडून जे युतीचा जो प्रस्ताव आहे तो गेलेला आहे. या दोघांनी तो अजून काँग्रेसनी आणि एनसीपीने स्वीकारलेला नाही, किंवा स्वीकारला असेल तर त्यांनी असताना जे शिवसेनेला सांगितलं पाहिजे होतं ते शिवसेनेलाही कळवलेलं नाही की आम्ही असताना स्वीकारलेलं आहे आणि आपण आता एकत्र बसू. त्या का शिवसेनेकडून आम्हाला असताना अजून कम्युनिकेशन नाही. कालच बैठक झाली, त्या कालच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही असताना शिवसेनेच्या प्रतिनिधींना विचारलं की तुमच्याला काँग्रेस आणि एनसीपी कडून वंचितला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियामध्ये घेण्याबद्दलच होकार आलेला आहे का. ते शिवसेनेने आम्हाला त्यांचे प्रतिनिधी होते, ते म्हटले आमची बोलणी चालू आहे पण अजून त्यांनी आम्हाला होकार दिलेला नाही. काँग्रेस राष्ट्रवादी तुम्हाला वेटिंगवर ठेवतो असं वाटतं? व्हेरी गुड. रेल्वेमधले वेटिंग सीट असतात, नंतर आपली सीट भेटते.
काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसोबत जाताना सुद्धा त्यांनी जाण्यास मनाई केली होती सुरुवातीला. आता ज्या निवडणुका झाला त्यावेळेस समाजवादी पार्टी सोबत जाण्यास सुद्धा दिग्विजय सिंगांनी नकार दिला होता आणि इथे वंचित आघाडीला सुद्धा ते वेटिंगवर ठेवण्याचा प्रयत्न करतात काँग्रेस नेहमी. काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काय वाटते? असे राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्षाच्या प्रत्येक जण आपापली भूमिका घेतो. आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की नरेंद्र मोदी यांना आणि बीजेपीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. काँग्रेसची भूमिका दूरतोंडी आहे, आपणच आता सांगितलं, त्याच्यामुळे न कॉमेंट केलेली बरी, एवढीच मी बोलतो. थँक्यू. साहेब सर एक प्रश्न, 22 तारखेला नाशिक मधील काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे रामदर्शनाला जात आहे, तर आपली शिवसेनेसोबत युती आहे, तर आपण पण सोबत जाणार 22 तारखेला? असं मी कुठं वाचलेलं नाही अजून की मग उद्धव ठाकरे जाणार आणि ते त्यांनी आणि असं जे काही मी वाचलेलं आहे तेवढं एक आहे की अयोध्येला त्यांना बोलवण्यात आलेलं नाही आणि त्याच्याबद्दल त्यांनी असा राग व्यक्त केला, एवढं फक्त माझ्या वाचण्यात आलेलं आहे. मी चेक केल्यानंतर मग त्याचं उत्तर देतो. अयोध्येचं निमंत्रण आपल्याला आलं तर आपण जाणार का? पार्टी ठरवते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.